मित्रहो, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करून भारतीय जनता पक्षानं अनपेक्षित विजय मिळवला. पण हा विजय खऱ्या अर्थानं भाजपाचाच विजय आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला गेला आहे. भारतीय जनता पक्षाकडून या विजयाचा उत्सव साजरा केला जातोय, पण सामनानं आज भाजपच्या या विजयाचं पोस्टमार्टम करून टाकलेलं आहे. हे जिंकतात तरी कसे, या शीर्षकाखाली सामनानं आज अग्रलेख लिहिला आहे. मित्रांनो, हा अग्रलेख तुम्ही जरूर समजावून घ्या. खूप बारकाईनं हे यातले मुद्दे लक्षात घ्या. अग्रलेखामध्ये म्हटलंय, 5 राज्याच्या निवडणुकांचे निकाल भारतीय जनता पक्षानं जसे ठरवले होते त्याप्रमाणेच लागलेले आहेत. मोदी शहा यांनी निवडणुका ताब्यात घेण्याचा एक पॅटर्न ठरवलेला आहे. त्या पॅटर्ननुसार भाजपनं आसाम आणि पश्चिम बंगाल जिंकलं. त्याच पॅटर्ननुसार तामिळनाडूत सत्ता परिवर्तन घडवून द्रमुकला बाहेर काढलं. पण हे निकाल सरळ मार्गानं आल्याचं दिसत नाही. सगळ्यात जास्त उत्कंठा पश्चिम बंगालमध्ये काय घडेल याची होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं त्या आधीच्या 3 निवडणुका सलग जिंकल्या. या काळामध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी मोदी शहानी जंगजंग पछाडलं, पण ममता यांचा पराभव करणं त्यांना जमलं नाही. मात्र यावेळी मोदी शहांना निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या रूपानं 3रा भिडू मिळाला. त्यामुळं भाजपाला आत्ताच्या निवडणुकीमध्ये यश मिळालं. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकला, त्याचं श्रेय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना द्यावं लागेल. ज्ञानेश कुमार पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपाच्या मित्र पक्षाप्रमाणे वावरले. 3 लाखांचं अर्धसैनिक बल बंगालमध्ये उतरवलं. राज्य सरकारचे सर्व अधिकारी राज्याबाहेर पाठवले. निवडणूक निष्पक्ष व्हावी हा त्यांचा उदात्त हेतू होता, पण हाच उदात्त हेतू त्यांनी आसामात दाखवला नाही. पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचं स्वप्न मोदी शहांनी बाळगलं. त्यासाठी बंगालच्या मतदार यादीतून 92 लाख मतदारांची नावं उडवली. हे बहुसंख्य ममता बॅनर्जी यांना मानणारे मतदार होते. भारतीय जनता पक्ष निवडणुका कशा पद्धतीने लढवतो आणि जिंकतो हे पुन्हा दिसलं. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील निकाल राष्ट्रीय राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. ज्या बेईमान पद्धतीनं निवडणूक आयोग वागला ते पाहता यापुढं विरोधी पक्षांनी निवडणुका लढवायच्या की नाही याचाच गंभीरपणे विचार करावा लागेल. पश्चिम बंगालच्या मतदानानंतर लगेच भाजपनं विजयोत्सवाची तयारी सुरू केली हे रहस्यमय आहे. याचा अर्थ भाजपनं जिंकण्याची सर्व कारस्थानं पडद्यामागे रचलेली होती. लोकशाहीमध्ये निवडणुका निष्पक्ष रीतीने झाल्या तर पराभवही दिलदारीनं स्वीकारायचा असतो. जनतेचा कौल म्हणून पराभव मान्य करायचा असतो. पण सध्या ज्या पद्धतीने निकाल लावले जात आहेत त्यात जनतेचा कौल मानता येत नाही, तर निवडणूक आयोगाच्या सहकार्यानं भाजपनं लावलेले कौल म्हणावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये ते उघडपणे दिसलं. त्याआधी महाराष्ट्र आणि हरियाणात हाच पॅटर्न दिसला होता. भारतातील लोकशाहीचे हे अधःपतन आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह आहे. या सगळ्यांची तक्रार घेऊन सुप्रीम कोर्टात जायचं तर तिथं सगळ्यांच्या तोंडात मोदी शहांच्या पॅटर्नचे बोळे कोंबले आहेत. त्यामुळे या व्यवस्थेवरचाही विश्वास सोडावा अशी स्थिती रोज निर्माण होताना दिसते. तामिळनाडूतून द्रमुक आणि अण्णा द्रमुक हे आलटून पालटून जय पराजयाचे धनी होतात, पण यावेळी तिथं 3ऱ्या भिडून तामिळ जनतेची मनं जिंकली. अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाला भरघोस मतदान झालं. द्रमुकचे नेते आणि मुख्यमंत्री स्टॅलिन हे तामिळ अस्मितेसाठी लढत होते. त्यांनी पुन्हा एकदा टोकाचा हिंदी विरोध केला. त्याचा फटका त्यांना बसला का? पिढी आणि मतदारांचा विचार बदलतो आहे याचा विचार जुन्या पठडीतले नेते आणि पक्ष करायला तयार नाही.
त्यामुळं द्रमुक अण्णा द्रमुकला सोडून तामिळ जनतेनं हा तिसरा पर्याय निवडला. लोकांना बदल हवा असतो हे मान्य, पण मग ते आसामातील भाजपचे अराजक का बदलत नाहीत? मोदी शहांची व्यापारी पद्धतीची राजव्यवस्था देशामध्ये अपयशी ठरलेली आहे. गरीब मध्यमवर्गीयांचं जगणं त्यांच्या व्यापारी राज्य पद्धतीनं कठीण केलेलं आहे. सर्वच महाग झालेलं आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, देशात आर्थिक मंदीची वाटळ उठलेली आहे. तरीही आसाम, पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतदान झालं ते निव्वळ जातीय धार्मिक तणाव आणि विद्वेषाच्या वातावरणात भाजपानं तेल ओतल्यामुळं. पश्चिम बंगालमधील विजयानंतर भाजपचे पुढारी म्हणाले, ममता बॅनर्जी यांना हिंदूंनी मतदान केलं नाही. भाजपचा निवडणुका लढण्याचा हाच तर पॅटर्न आहे. देशभरामध्ये महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून त्यांना ठार केलं जात आहे. मात्र लोक हे सर्व स्वीकारतात. भाजपच्या या जुलमी राजवटीस मतदान करतात. मुलीवरील बलात्काराने धरणी कापत असताना महाराष्ट्रामध्ये पश्चिम बंगाल, आसामच्या निवडणुकीमध्ये विजय मिळाला म्हणून उत्सव साजरे होतात. हे लोकशाहीचं भेसूर असं रूप आहे, हे सध्या दिसत आहे. अशा विकृतीला कोणी धर्माचा विजय म्हणणार असतील तर धर्माच्या रक्षणासाठी यापुढे कोणीही अवतार पृथ्वीवर अवतरणार नाही, कारण खरा धर्म बुडताना दिसत आहे. झंझणे आणणार जळजळीत. मित्र हो, सामनाचा हा अग्रलेख तुम्हाला कसा वाटला? अग्रलेखातील विचाराशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही आपली अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.